पृथ्वीराज चव्हाणांच्या पुतण्याचे 3 ठिकाणी मतदान, भाजपचा आरोप. मुख्यमंत्री म्हणाले, खरे वोटचोर कोण? राहुल गांधींनी उत्तर द्यावं. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप करत निवडणूक आयोग आणि केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींनी हे आरोप करताना मतदार यादीतील एक घोळ समोर आणलाय. त्यानुसार जिवंत व्यक्तींना मृत दर्शवण्यात आलेलं असून बोगस नावे यादीत आहेत. काहींची नावे 2 ते 3 मतदारसंघातही पाहायला मिळाली आहेत. आता राहुल गांधीच्या आरोपानंतर भाजपने काँग्रेस नेत्यांना लक्ष केलंय. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजित चव्हाण यांचे मतदान 3 ठिकाणी असल्याचा आरोप भाजपच्या वतीनं करण्यात आलाय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अनेक ठिकाणी मतदान आहे. पुतणे इंद्रजित चव्हाण आणि इंद्रजित यांच्या पत्नी आई मुलगा यांचे मतदार यादीत 3 वेळा नाव असल्याने कराडमधील भाजप आमदार अतुल भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे दुसरे पुतणे राहुल यांच्यासह त्यांच्या परिवाराचेही 3 ठिकाणी मतदान आहे. विशेष म्हणजे या सगळ्यांची वय बदलून नाव नोंदणी केल्याचा आरोप कराडमधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या बोगस मतदान संशोधन समितीचे अध्यक्ष आहेत, पण त्यांच्याच मतदारसंघात अशा प्रकारे घोळ करणे नैतिक नाही. यापूर्वीच्या निवडणुकीत चव्हाण यांनी असा प्रकार करूनच यश मिळवलं असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या परिवाराने अनेक वर्षांपासून दुबार तिबार मतदान करून यश मिळवले. त्याला पृथ्वीराज चव्हाण यांची संमती होती का, असा सवाल भाजपा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. भोसले यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. नेमकी काय भूमिका असणार आहे? त्यांच्या घरातले काही लोकांचे 15 सदस्य अतुल बाबा भोसलेंनी या ठिकाणी जे सत्य समोर आणलेलं आहे त्यातनं खरे वोट चोर कोण आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे. आता वोट चोरीचा सगळा कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधींनीच घेतलेला आहे आणि त्यांचेच लोक या ठिकाणी वोट चोरी करतायत हे लक्षात आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आता याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.